नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे। पुन्हा एकदा लाडक्या बहिणीसाठी अर्ज चालू झालेले आहेत। मित्रांनो, ज्या पण लाडक्या बहिणींनी आतापर्यंत अर्ज केलेला नसेल तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन अर्ज कसा करायचा आहे, ह्याच्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे आणि तो अर्ज कुठे दाखल करायचा आहे, संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून तुम्हाला करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकतात असा काही अर्जाचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला भरावा लागतो। आता फॉर्म भरताना तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे। मागे पण भरपूर माहिती अशी चुकीची भरल्यामुळे तुमचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत आणि आतापर्यंत जेवढे पण हप्ते आलेले होते लाडके बहिणींना ते हप्ते तुम्हाला भेटले नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे। हा अर्ज भरताना तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे। आता इथे बघू शकतात, इथं तुम्हाला महिलांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। इथं नाव टाकून घेतल्यानंतर मित्रांनो, आता जर महिलांचं लग्न झालेलं असेल तर इथं महिलेचं चालू नाव येईल वरचं, जसं की त्यांच्या हस्बंडचं नाव याच्या पाठीमागे लागेल आणि जे महिलांचं लग्नापूर्वीचं नाव होतं ते तुम्हाला इथं टाकावं लागेल। आता मित्रांनो, पहिले हीच चूक झाली होती। आपण लग्न झालेलं असलं तरी जे माहेरचं नाव आहे ते टाकलं होतं आणि इथं पण ते सेम टाकलं होतं। तर तुम्हाला एक काळजीपूर्वक वाचायचं आहे महिलांचे नाव, आणि महिलांचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांचं लग्नापूर्वीचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे। महिलांचं लग्न नंतरचे नाव विवाहित असल्यास इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। आता त्यांची जन्मतारीख जशी आधार कार्डवर आहे तशीच टाकायची, चूक करायची नाही। आता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जो तुमच्या आधार कार्डवर ऍड्रेस आहे तोच तुम्हाला टाकायचा आहे। आता पहिल्या वेळेस काय झालं होतं, आधार कार्डवरला आणि आपण राहतो तो पत्ता वेगवेगळा टाकला होता, त्याच्यामुळे तुमचा अर्ज हा बाद झालेला आहे। संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला कोणती ग्रामपंचायत लागते त्या ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे। आता तुमचा जन्म कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी झाला आहे, कोणत्या गावाच्या ठिकाणी झाला आहे, ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथं द्यावी लागते, जसं की शहराचं नाव, तालुका, परत जिल्हा आणि राज्य। आता महत्त्वाचं म्हणलं तर मित्रांनो, मोबाईल क्रमांक, जो मोबाईल क्रमांक आधारला लिंक आहे तोच द्या, कारण की त्याच्या मार्फतच तुम्हाला आधार सीडिंग कळते आणि बँकेला कोणता नंबर लिंक आहे तो कळतो। त्याच्यामुळे तुमचे जे पैशाचे हप्ते आहेत सुरळीत येतात, तुमचा एकही हप्ता थकत नाही। इथे पण भरपूर जणांनी चुका केल्या होत्या पहिले अर्ज भरताना, त्याच्यामुळे तो हप्ता तुम्हाला काय भेटला नाही। आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। महिलाचा जन्म परप्रांत राज्यातील असेल तर त्यांचे पतीचे जन्म ठिकाण इथे टाकू शकतात, जसं की गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि राज्य जे असेल ते इथं टाकून घ्यायचं आहे। थोडं खाली आल्यानंतर शासनाच्या इतर राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना असतात, महिला याचा लाभ घेत आहे का। आता भरपूर अशा योजना आहेत, त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला किती महिना भेटतो तुम्ही इथं मेन्शन करून देऊ शकता। असं नाही की तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही, तुम्ही अर्ज करा, पण जी माहिती बरोबर आहे ती तुम्हाला इथं भरायची आहे। जर नसेल तुम्हाला तर राईट वरती क्लिक करायचं आहे। वैयक्तिक काय आहे, तुमचं विवाहित आहे का अविवाहित आहे, तुम्हाला इथं जे पण योग्य पर्याय आहे तो तुम्हाला इथं निवडून इथं लिहायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर इथं अर्जदाराचे जे बँक खाते आहे त्याचा तपशील द्यायचा आहे। आता बँक खाते असे द्या की जे आधारला लिंक आहे तीच बँक तुम्हाला इथं द्यायची आहे। बँकेचे पूर्ण नाव, जे खातेधारक आहे त्यांचे पूर्ण नाव, खाते क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे। IFSC कोड जो आहे तो व्यवस्थित न चुकता इथं टाकून घ्यायचा आहे। खाली आल्यानंतर आपला आधार क्रमांक बँकेला खात्याला जोडलेला आहे किंवा नाही हे सांगायचं आहे। तर सर्वांनी होय लिहायचं आहे आणि तुमचा जो आधार क्रमांक आहे तो बँकेला जोडलेला असावा लागतो। आता इथं नारी शक्तीचा प्रकार आहे तो तुम्हाला द्यायचा आहे। आता इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे, तुम्ही जर या ऑप्शन मध्ये मोडत असाल तर तुम्ही इथं ऑप्शनला टिक करू शकतात, नाहीतर सर्वसामान्य महिला यावरती तुम्हाला टिक राहून द्यायचा आहे। आता मित्रांनो, तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, आता इथं देण्यात आलेलं आहे खालील कागदपत्रे जे आहेत प्रति सादर करा किंवा अपलोड करा। आता आपण ऑफलाईन अर्ज भरत आहोत तर सर्वांच्या ज्या झेरॉक्स आहेत ते आपल्याला लागणार आहे, आपल्याला त्या सादर करायच्या आहेत, जसे की आधार कार्ड सर्वांकडे असतंच, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेला दाखला। त्याच्यामधून मित्रांनो तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल ते पण चालतं, मतदान कार्ड पण चालतं, जन्माचं प्रमाणपत्र असलं ते पण चालतं। हे जे डॉक्युमेंट आहे सेमच राहतात। आता याच्यातून एक डॉक्युमेंट तुम्हाला याच्यासोबत प्रत्येकाची एक एक व्यवस्थित क्लिअर दिसन अशी झेरॉक्स आहे ती जोडायची असते। तिथे मित्रांनो तुम्ही शाळेत सोडल्याचा दाखला पण जोडू शकतात। आता तुम्हाला
उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल ते जोडू शकतात आणि राशन कार्ड पण तुम्हाला जोडावं लागतं। या दोन्हीमधून तुम्हाला कोणतं पण एक डॉक्युमेंट जोडलं तरी चालत असतं। तुम्ही या दोन्हीमधून एक डॉक्युमेंटची झेरॉक्स आहे याच्यासोबत लावायचे। अर्जदाराचे हमीपत्र हे पण सोबत लावायचे आहे। त्याच्या हे 2 फॉर्म आहे, जो आपला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आणि अर्जदाराचे हमीपत्र, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला भेटेल तुम्हाला। तिथून तुम्हाला ते फॉर्म डाउनलोड करायचे आहे आणि प्रिंट करून तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे। आता बँक पासबुक जोडायचं आहे, अर्जदाराचा फोटो एक जोडायचा आहे। आता इथं महिलाचा जन्म परप्रांतीय झाला असलं तर तुम्हाला राशन कार्ड, मतदान कार्ड, जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो तुम्हाला इथं जोडावा लागतो। तिथे बघू शकतात महत्त्वाची टिप देण्यात आलेली आहे। अर्ज केल्यानंतर पूर्ण व्यवस्थित भरल्यानंतर हा अर्ज आहे अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा असतो मित्रांनो। आता ऑनलाईन अर्ज आहे ते बंद झालेले आहेत। तुमच्या अंगणवाडीमध्ये पहिले विचारून घ्यायचं आहे लाडक्या बहिणीसाठी अर्ज चालू आहे का, त्याच्यानंतर हा अर्ज भरा। जर चालू असेल तर हा अर्ज आपण सांगितल्याप्रमाणे भरा तुम्ही आणि तो अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे। आता अर्जदाराचे हमीपत्र आता बघू शकतात, याची जी लिंक आहे व्हिडिओमध्ये देणारच आहे मी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चेक करायचे आहे। आता हमीपत्रामध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आहे, कारण की तुम्ही जी माहिती वाचतात तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहेत असं तुम्हाला दाखवावं लागतं आणि या योजनेच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये तुम्ही बसतात। त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ज्या खुणा आहेत अशा खुणा करून घ्यायच्या आहेत। सर्व जे माहिती आहे तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचायची आहे। वाटलंच त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता। आता इथं जसं विचारलं, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, जेणेकरून तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसतात आणि या अटीसाठी पात्र राहतात। संपूर्ण अटीवरती असं टिक करून घ्यायचं आहे तुम्हाला। एकदा तुम्ही वाचून घ्यायचा आहे अर्ज पूर्ण आणि नंतरच तुम्हाला अर्ज हा भरायचा आहे जसं आपण सांगितलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गावाचं नाव ज्या दिवशी देणार आहे त्या दिवशीची तारीख टाकायची आहे। अर्जदार आहे त्यांची इथं सही करून घ्यायची आहे। सही झाल्यानंतर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये सादर करावा लागतो। त्याच्यानंतर तुम्हाला ही जी पावती आहे इथं बघू शकता, तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला भेटत असतो। अर्ज जे स्वीकारत असतात त्यांचे सही आणि इथं शिक्का म्हणजेच अंगणवाडी जे सेविका असतात त्यांचा सही शिक्का इथं तुम्हाला बघायला भेटत असतो। त्याच्यानंतर तुम्हाला SMS येत असतात मित्रांनो, SMS द्वारे तुम्हाला अपडेट मिळत असतात। मित्रांनो ही काही नवीन प्रोसेस आहे, जे आपण लाडक्या बहिणी आतापर्यंत पात्र नाही या योजनेसाठी, त्यांनी या योजनेसाठी नक्की अर्ज करा। तुमच्या अंगणवाडीमध्ये चौकशी करा अर्ज चालू आहेत का, जर चालू असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। ज्यांनी कोणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटत नसेल त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।